नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. आळंदीत सुनीता आंधळे नामक महिला कीर्तनकाराच्या वारकरी शिक्षण संस्थेत घडलेल्या धक्कादायक प्रकाराबाबत आणखी काही खुलासे झाले उघड. सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. शेवगाव तालुक्यातील बहुचर्चित बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णासाहेब उर्फ तानाजी प्रल्हाद आंधळे याला शेवगाव पोलिसांनी धुळे येथे पाठलाग करून अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शरीर संबंध केल्याचा गंभीर आरोप आहे. ही घटना 2 जुलै रोजी 2025 रोजी घडली होती. पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार आरोपी अण्णासाहेब आंधळे, त्याचा भाऊ प्रवीण आंधळे, आई जनाबाई आंधळे राहणार सोने सांगवी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर आणि एका अज्ञात वाहन चालकाने मिळून तरुणीला फसवून गाडीमध्ये बसवले. विरोध केला असता तिच्यावर ॲसिड टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला जबरदस्तीने आळंदी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे नेण्यात आले. आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर तेथील आरोपी महिला कीर्तनकार सुनीता आंधळे व तिचा पती अभिमन्यू आंधळे राहणार आळंदी देवाची संस्थापक अध्यक्ष श्री भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था यांनी पीडितेला आपल्याच वारकरी शिक्षण संस्थेमधील एका खोलीत डांबून ठेवले. याच ठिकाणी अण्णासाहेब आंधळे नावाच्या नराधामानं त्या तरुणीवर जबरदस्तीने वेळोवेळा शरीर संबंध प्रस्थापित केले. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली 2 पथके आरोपीचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आली होती. आरोपी सतत ठिकाण बदलत होता. पुणे, अहिल्यानगर, जालना, संभाजीनगर येथे तो काही दिवस लपून राहत होता. दरम्यान पोलीस निरीक्षक मुटकुळे यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी आंधळे हा धुळे येथून ट्रकच्या सहाय्याने मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहे. ही माहिती मिळताच शेवगाव पोलिसांनी धुळे पोलीस स्टेशनच्या मदतीने 27 जुलै रोजी आरोपीला अटक केली आणि त्याला न्यायालयात हजर केले असता 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहपोलीस निरीक्षक बाजीराव सानप, रामहरी खेडकर, भगवान सानप, श्याम गुंजा, संपत खेडकर, ईश्वर बेरड, राजू बडे, सचिन पिरगळ तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांचा मोलाचा सहभाग होता. पुढील तपास शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे हे करत आहे. या घटनेतील मुख्य आरोपी हा अण्णासाहेब आंधळे असून अण्णासाहेब आंधळे यांनी आपल्या मुलीला आपल्यासोबत लग्न करण्यासाठी त्या ठिकाणी तिच्यावर बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. तर अण्णासाहेब आंधळे, त्याची आई आणि त्याचा भाऊ प्रवीण आंधळे यांनी त्या मुलीला आळंदीमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर आळंदीमधील महिलांची मुलींची वारकरी शिक्षण संस्था महिला कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या एका रूममध्ये त्या तरुणीला डांबून ठेवण्यात आले. त्या रूममध्ये अण्णासाहेब आंधळेंनी 19 वर्षीय तरुणीवरती वारंवार अत्याचार आणि शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्या मुलीला रूममध्ये एक मोबाईल सापडला. त्या मुलीनं मोबाईलवरून 112 क्रमांक डायल करत पोलिसांची मदत मागितली. तर त्याच तारखेला सकाळी 8 वाजता पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुलीची त्या ठिकाणाहून सुटका केली. नंतर या प्रकरणात कसलीही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. नंतर त्या वडिलांनी मुलीची बदनामी होणे त्या अगोदर मुलीचं लग्न जमवलं. बीड जिल्ह्यात लग्न जमवल्यानंतर सदरील आरोपी अण्णासाहेब आंधळे यांनी त्या मुलीच्या कुटुंबियांना तिकडे सोशल मीडियावरती तिच्यासोबत काढलेले फोटो व्हायरल केल्यामुळे ते लग्न मोडले आणि त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी मुलीला घेऊन शेवगाव पोलीस ठाणे गाठून नराधमावरती गुन्हा दाखल केलाय. तर त्या मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितलाय. मुलगी म्हणाली, मला आरोपी अण्णासाहेब आंधळे, त्याचा भाऊ प्रवीण आंधळे, आई जनाबाई आंधळे यांनी बळजबरीने इर्टिका गाडीमध्ये बसून आळंदी देवाच्या ठिकाणी घेऊन गेले. तेथील महिला कीर्तनकार वारकरी शिक्षण संस्था चालवते, तिचं नाव सुनीता आंधळे, यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत एका खोलीत डांबण्यात आलं. अण्णासाहेब आंधळे यांनी वारंवार माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर तुला ॲसिड टाकून मारेल, अशा प्रकारच्या धमक्या वारंवार दिल्या. त्यानंतर पोलिसांनी माझी सुटका केल्याच्या नंतर मी कशीबशी बचावले, परंतु माझे फोटो व्हायरल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा पद्धतीनं अण्णासाहेब आंधळे नावाच्या आरोपीला धुळ्यामधून पोलिसांनी अटक केली आहे. तर धुळे येथे पाठलाग करून अटक केल्यानंतर त्याने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या घटना 2 जुलैला घडली. परंतु तेव्हापासून फरार असणारा आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात सापडलाय. दरम्यान या घटनेमध्ये अत्याचार प्रकरणामध्ये सहकार्य करणाऱ्या महिला कीर्तनकार सुनीता आंधळे व त्यांचे पती अभिमन्यू आंधळे, प्रवीण आंधळे हे अद्याप फरार असले तरी पोलीस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान सुनीता आंधळे नामक कीर्तनकाराने सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल केलं आहे. माझी काही चूक नाही, माझ्या वारकरी संप्रदायाला आणि मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. मी कसल्याही पद्धतीनं चौकशीला सामोरे जायला तयार आहे.
जर माझी काही चुकी असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे, म्हणून मला विनाकारण यात अडकू नये, माझ्यासोबत माझा संप्रदाय बदनाम करू नये, अशी विनंती एका पत्राद्वारे सुनीता आंधळे यांनी केली आहे. दरम्यान सुनीता आंधळे यांनी पत्र जरी व्हायरल केलं असतं तर सुनीता आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सुनीता आंधळे यांचा तपास पोलीस करत असून त्यांच्याबरोबर पती अभिमन्यू आंधळे सुद्धा आहेत. त्यांचा तपास लागल्याच्या नंतर पुढील तपास पोलीस निरीक्षक शेवगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे करणार आहेत. दरम्यान सुनीता आंधळे अद्याप फरार आहेत. त्यांना अटक झाल्याच्या नंतर पुढील तपास करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिली आहे. दरम्यान अशा प्रकारची घटना ज्ञानोबांच्या आळंदीत घडल्यामुळे आळंदीतील वारकरी संप्रदायामध्ये जिकडे तिकडे संतापाची लाट बघायला मिळत आहे. तसेच आळंदी व केळगाव ग्रामस्थांनी महाराज मंडळीला कडाडून विरोध केला आहे. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये अनेक वेळा अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था बंद करण्याकरता गावकरी एकवटलेले बघायला मिळाले असतात. आता पुन्हा एकदा वारकरी शिक्षण संस्था बंद करण्याकरता गावकऱ्यांनी विडा उचलला आहे. त्यात वारकरी सांप्रदायिक महाराज मंडळींनी फक्त अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था बंद करा अशी विनंती केल्यामुळे हे प्रकरण काहीसं थंड झालं. दरम्यान सुनीता आंधळे जोपर्यंत फरार असतील तोपर्यंत आळंदीकरांचा सुनीता आंधळेवर डोळा आहे. तोपर्यंत सुनीता आंधळे पोलिसांना शरण येत नाही तोपर्यंत सुनीता आंधळेला कसल्या पद्धतीने आम्ही आळंदीत पाऊल ठेवू देणार नाही, असं त्या ठिकाणी दावा आळंदीतील ग्रामस्थांनी केला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ज्ञानोबांच्या आळंदीमध्ये एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेत अशा 19 वर्षीय तरुणीवर अत्याचाराच्या घटना घडतात. याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ बातम्या तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.